तर आज आपण एग बिर्याणी बनवणार आहे. मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस देणार आहे त्याची, आणि एकदम इझी आहे. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघितला तर खूप सोपी रेसिपी आहे. तर थोडं तेल घ्यायचं कढईमध्ये, त्याच्यामध्ये काजू तळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कांदे लांब लांब कापून तळून घ्यायचे. सो आपला बरिस्ता तयार होतो त्याच्यामध्ये. सो आपण जेव्हा कांदा तळून काढतो त्यातलं जास्तीत जास्त तेल निथळून काढायचं दाबून, म्हणजे तो जास्त ऑइली होत नाही. कांदा तळताना थोडंसं जर का मीठ टाकलं त्याच्यामध्ये तर कांदा पटकन तळून होतो. आता आपण त्याच्यामध्ये मोठे मोठे कट केलेले बटाटे टाकणार आहे. बटाटे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. बटाटे फ्राय करून झाले की आता आपण बिर्याणीसाठी राईस बनवणार आहे. त्याच्यासाठी तमालपत्र आणि स्टार फूल, लवंग, मिरे आणि सगळे असे स्पायसेस तेलामध्ये टाकायचे. मी 4 वाट्या तांदूळ घेतला आहे. तो तांदूळ मी 1 तास भिजत घातला होता. सो छोटी वेलायची, मोठी वेलायची हे सगळं तेलामध्ये टाकायचं आणि शहाजिरं टाकायचं. नॉर्मल जिरं असेल तर नॉर्मल जिरं टाका, नाहीतर शहाजिरं टाका. स्पायसेस थोडेसे तेलामध्ये रोस्ट झाल्यासारखे झाले की त्यात पाणी टाकायचं. तर आता मी 4 कप तांदूळ घेतला होता, म्हणून मी 7-7.5 कप पाणी घेतलं होतं किंवा वाटी. सो आता मी हे स्पायसेसच्या तेलामध्ये पाणी टाकलं आहे आणि हे पाणी उकळू द्यायचं. या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि तूप पण टाकायचं. सो तेलात आपण आधी स्पायसेस टाकतो आणि मग वरून तूप टाकायचं थोडंसं. तूप ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता. हे सगळं स्पायसेस पाण्यामध्ये उकळू द्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना पण टाकायचा आणि अर्धा लिंबू पिळून टाकायचा. लिंबू पिळून टाकल्यामुळे ते भाताचे जे शीतं असतात ते मोकळे होतात आणि ते एकमेकांना चिकटत नाही. आणि आपण ऑइल पण टाकलेलं आहे. आता मी मीठ टाकते आहे. सो 4 वाट्या तांदळाच्या हिशोबाने मीठ टाकलं आहे मी. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. सो आता हे पाणी उकळू द्यायचं. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये 1 तास भिजत घातलेला बासमती लाँग राईस टाकायचा. पाणी उकळल्यामुळे जे स्पायसेसमधले फ्लेवर्स असतात ते सगळे पाण्यामध्ये उतरतात आणि मग त्याचं टेस्ट चांगली येते. नॉर्मली लोकं बिर्याणीसाठी भरपूर स्पायसेस आणि पाणी टाकून तांदूळ शिजवतात 80% वगैरे, आणि मग ते परत गाळून काढतात. मग तो कधी जास्त शिजतो, कधी कमी शिजतो. पण हे परफेक्ट आहे. ह्याच्यामध्ये डबलपेक्षा थोडं कमी पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकायचे. सो ह्यानी बरोबर 80%च तांदूळ शिजतो. आता मेन ट्रिक तर पुढे आहे, तुम्ही बघा. सो आता हे तांदूळ टाकल्यावर हे पाणी उकळायला लागलं आहे. हळूहळू पूर्ण उकळू द्यायचं. तांदूळ तुटू नाही द्यायचा अजिबात. अलगद त्याला मिक्स करायचं. सो आता हे पाणी उकळलं आहे तांदळासकट. आता गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यावर एक झाकण झाकून टाकायचं आणि त्याला 10 ते 15 मिनटं तसंच सोडून द्यायचं साईडला, गॅस बंद करून. सो ते गरम पाण्यामध्ये तो तांदूळ आपोआप शिजतो 80 to 90%. सो आता आपण वाटण बनवून घेणार आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता आपण बिर्याणीच्या मसाल्यासाठी भाजी तयार करतो आहे. सो त्याच्यामध्ये तेलामध्ये तमालपत्र, दालचिनी
आणि लवंग टाकली आणि मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला आणि मग हे जे आलं लसूण हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर होतं त्याचं वाटण टाकलं. आता बघा आपला राईस हा पूर्णपणे शिजलेला आहे. आपण 10 ते 15 मिनिटांनी त्याचं झाकण उघडून बघितलं, ती वाफ गेली आहे आणि राईस पूर्णपणे शिजलेला आहे. आता हा शिजला आहे, पण तो जास्त वेळ असा नाही ठेवायचा, तो मोकळ्या एका भांड्यामध्ये काढायचा. सो आता मी हे एका मोठ्या बाउलमध्ये हा राईस काढते आहे. थोडं केअरफुली काढायचं, नाही तर चटका बसू शकतो. सो आता बघा हा राईस पूर्णपणे शिजलेला पण आहे आणि मोकळा पण आहे. तो राईस मी साईडला ठेवून दिला आहे, पण तो झाकला नाही आहे, ओपन ठेवला आहे, म्हणजे त्यातली वाफ निघून जाईल. आता आपण ते कांद्याच्या आणि वाटणाच्या कढईमध्ये टोमॅटो टाकला आहे. 2 टोमॅटो टाकले आहेत बारीक चिरून. आणि आता आपण दह्यामध्ये सगळे स्पायसेस टाकणार आहे. तिखट, मीठ, हळद, धणे पावडर आणि बिर्याणी मसाला आणि मीठ. हे मीठ आता आपण जे टाकायचं आहे ते अंडं, बटाटे आणि जो मसाला आहे कांदा टोमॅटोचा, त्या हिशोबाने आपण त्या दह्यामध्ये मीठ टाकायचं आहे. सो त्याचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित दह्यामध्ये मसाले टाकून आणि मग ते जे मिक्सचर आहे ते आपण कढईमध्ये टाकायचं. तर हे कढईमध्ये टाकून हे मिक्सचर मी बऱ्याच वेळ उकळू दिलं. माझ्या फोनची बॅटरी डाऊन होती म्हणून ते रेकॉर्ड नाही झालं. तर ते आता हे जे मसाला होता त्याच्यामध्ये आपण तळलेले बटाटे टाकले होते. आता आपण बॉइल्ड एग्ज आहेत ते थोडेसे शॅलो फ्राय करून घेणार आहे. सो त्याच्यासाठी आपण तेलामध्ये बॉइल्ड एग्स टाकले. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मिरची पावडर आणि मीठ टाकलं. मीठ फक्त अंड्यापुरतं थोडंसं आणि ते असे पॅनमध्ये टॉस करून घेतले, म्हणजे ते सगळे मसाले सगळ्या एग्जला सगळीकडून लागतात. चमच्याने हलवायला गेलो तर ते सगळीकडे नीट लागत नाही, म्हणून असं टॉस करून घेतलं की ते पटकन सगळीकडे पसरतं आणि एकसारखं लागतं. हे करताना थोडं केअरफुली करायला पाहिजे. कधी कधी अंडं फुटतं पण. सो मेक शुअर ते अंड्याला तुम्ही फोर्कनी टोचे मारलेत किंवा त्याला सुरीने थोडं थोडं कट करून घेतलं आहे, नाहीतर ते अंडं फुटू शकतं. सो आता अंडे सगळे शॅलो फ्राय करून झाले आहेत. बटाटा टाकलेला मसाला पण रेडी आहे आणि साईड बाय साईड गाजर हलवा पण बनत होता. सो आता आपण एका कढईमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये खाली नुसते कच्चे बटाटे टाकून घेतले, म्हणजे खालून जास्त जळणार नाही बिर्याणी. आणि आता बाकीचं एक भांडं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मिश्रण टाकून घेतलं मी बटाट्याच्या भाजीचं. मला ॲक्च्युली एक जण होतं जे फक्त व्हेज खाणारं होतं, म्हणून मी ते व्हेजसाठी वेगळं ठेवलं आणि बाकीच्यांसाठी एग बिर्याणी करायची होती. सो मी एग बिर्याणी वेगळी लावली आणि पोटॅटो बिर्याणी झाली ती ॲक्च्युली व्हेजपेक्षा. सो आता आपण हे खाली सगळ्यात बटाटे, मग ते कच्चे बटाटे, मग बटाट्याचे भाजीचं मिक्सचर आणि मग ते शॅलो फ्राईड एग्स टाकले. मग त्याच्यावर आपण पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकलेला आहे आणि मग तो जो बरिस्ता होता म्हणजे तळलेला कांदा तो टाकला आहे आणि मग तळलेले काजू. हे सगळं व्हेज आणि एग दोन्हीसाठी करतो आहे आपण. व्हेजसाठी थोडी कमी क्वांटिटी आहे. सो आता आपला हा राईस तुम्ही बघू शकता व्यवस्थित कोरडा, म्हणजे असा ड्राय झाला आहे, अजिबात सुकला नाही आहे. राईसचे दाणे सगळे मोकळे आहेत. सो आता मी हा राईस डिवाईड करून घेणार आहे. हा राईस इव्हनली स्प्रेड करायचा सगळीकडे. तुम्ही बघू शकता की ते आता राईसचे जे सगळे दाणे आहेत तांदळाचे ते सगळे मोकळे आहेत. आता आपण त्याच्यावर परत पुदिना आणि कोथिंबीर टाकणार आहोत आणि मग तळलेले काजू आणि उरलेला बरिस्ता पण.
त्यात मी थोडंसं तूप टाकलं आहे. तूप थोडंसं गरम करून थेंब थेंब टाकायचं. तुमच्याकडे केशर असेल अवेलेबल तर ते पण टाकू शकता. मग एक वाटी घेतली. त्या वाटीमध्ये मी गरम केलेला कोळसा ठेवला आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं. तूप टाकल्यामुळे ते तुपाचा मस्त एक असा तंदुरी स्मेल येतो बिर्याणीला. सेम मी व्हेज बिर्याणीसाठी पण केलं होतं. थोडीशी जागा ठेवायची म्हणजे ते सगळा धूर आहे तो बिर्याणीला लागतो. हे बघा किती मस्त दिसतं आहे ट्रान्सपरंट झाकण असल्यामुळे. सो आता त्याला दम होतो आहे आणि हां, खालून गॅस एकदम सिमवर ठेवायचा किंवा मीडियम टू सिम फ्लेमवर ठेवायचा. फुल गॅसवर नाही ठेवायचा, नाहीतर खालून बिर्याणी जळू शकते. सो आता 10 मिनटं मी त्याला बारीक गॅसवर ठेवलं होतं आणि आता सगळा तो धूर राईसला आणि बिर्याणीला लागलेला आहे आणि वाफ पण मस्त येते आहे. आता ती वाटी काढून घ्यायची. तो कोळसा डिस्कार्ड करू शकतो. आता आपण हे सर्व करणार आहे. सो ही एग बिर्याणी आपण आता सर्व करून घेतो आहे. ह्याच्याबरोबर तुम्ही बुंदी रायता पण सर्व करू शकता किंवा नुसतं दही किंवा कांदा टोमॅटो टाकून दह्याची कोशिंबीर पण सर्व करू शकता. सो आता ही इझी बिर्याणी रेसिपी होती. तुम्ही नक्की ट्राय करा. क्विक रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी आणि डिलिशियस आहे. आणि जे व्हाईट राईस बनवायचा जी रेसिपी किंवा ट्रिक आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा. त्याने तुमचा खूप वेळ पण वाचेल आणि स्पायसेस जे वेस्ट होतात पाण्यात धुतल्यावर राईस ते वेस्ट पण होणार नाही आणि सगळे फ्लेवर्स रिटेन होतील.